खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। एकदा एका राणीनं आपल्या गळ्यातील रत्नजडित मूल्यवान असा हार काही कारणास्तव काढून बाजूला ठेवलेला होता। ती राजमहालातील तिच्या कक्षामध्ये बसलेली होती। त्यावेळेला त्या कक्षाची खिडकी ही उघडी होती। नेमकं त्याच वेळेला एक कावळा त्या खिडकीमधून आत कक्षामध्ये आला। त्याची नजर त्या रत्नजडित हारावरती पडली। आपल्या चोचीमध्ये त्यानं तो हार पकडला आणि खिडकीमधून तो बाहेर उडून गेला। खिडकीतून बाहेर पडल्यानंतर बरंच अंतर उडत उडत गेल्यावर शेवटी तो एका झाडाच्या फांदीवरती जाऊन बसला। त्याच्या दृष्टीनं त्या रत्नजडित मूल्यवान हाराची किंमत खरं तर शून्यच होती। त्यानं तो हार खाण्याचा प्रयत्न केला, पण ते काही त्याला जमेना। उलट पक्षी त्याच्याच चोचीला इजा होऊ लागली। शेवटी वैतागून हताश होऊन त्यानं तो हार त्या झाडाच्या फांदीवर तिथेच सोडला आणि तो पुढे उडून गेला। इकडे राजमहालामध्ये राणीला आपला हार गेल्याचं खूप दुःख झालं। रडत रडत तिनं ही वार्ता आपल्या राजाच्या कानावरती घातली। राजानं तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला। तो तिला म्हणाला की तुझ्याकडे असे अनेक मूल्यवान रत्नजडित दागिने आहेत, आपल्या भांडारामध्ये सुद्धा अशी अनेक मूल्यवान रत्ने आहेत, त्यामुळे हा हार गेला म्हणून दुःख करण्याचं काहीच कारण नाही। पण राणीचा मात्र तो अत्यंत आवडता असा हार होता आणि म्हणूनच तो हार परत मिळवण्यासाठी अमुक अशी खटपट करावी म्हणून राजाकडे ती हट्ट करू लागली। स्वाभाविकच स्त्री हट्टामुळे राजाचंही काही चालेना। त्याने आपल्या सैनिकांना, सेवकांना, मंत्र्यांना, प्रधानांना सर्वांनाच आदेश दिले, जो कोणी हा राणीचा हार शोधून आणेल त्याला मी अर्धराज्य बक्षीस देईन। झालं, अर्धराज्य बक्षीस मिळणार हे कळताच सारे सैनिक, सेवक, प्रधान, मंत्री हे सारेच हार शोधण्यासाठी नगराच्या विविध भागामध्ये गेले। खूप शोधाशोध केल्यानंतर एका सैनिकाला एका नाल्यातील खराब पाण्यामध्ये तो हार दिसला। त्या नाल्यातील पाणी हे अत्यंत खराब होतं। आजूबाजूला खूप घाणही पडलेली होती, त्यामुळे साहजिकच तिथे असह्य अशी दुर्गंधी सुद्धा येत होती। पण तो हार जर आपण मिळवला तर आपल्याला अर्धराज्य मिळेल या हव्यासापोटी त्या सैनिकानं त्या नाल्यामध्ये उडी मारली। उडी मारल्यानंतर मग मात्र त्या पाण्यात त्याला तो हार काही सापडेना। शेवटी दुर्गंधी असह्य होऊन तो बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर मागे वळून पाहिलं तर त्याला तो हार तिथे पुन्हा दिसू लागला। एव्हाना इतर सेवकांना, सैनिकांना सुद्धा ही गोष्ट कळाली होती। त्यांनी देखील मग तिथे येऊन तो पाण्यामध्ये पडलेला हार पाहिला आणि तो आपल्यालाच मिळावा म्हणून प्रत्येकानं त्या पाण्यात उडी मारली आणि प्रत्येक जण तो हार शोधण्याचा तिथे प्रयत्न करू लागला। पण पाण्यात उडी मारल्यानंतर कोणालाच तो हार मिळत नव्हता। दुर्गंधी असह्य होऊन ज्या वेळेला प्रत्येक जण बाहेर यायचा आणि मागे वळून पाहायचा त्यावेळेला पुन्हा त्या ठिकाणी हार दिसायचा। हा प्रकार चालू असताना राजाचे मंत्री, प्रधान सर्वच जण तिथे आले। सर्वांनी तो हार मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सर्वांना अपयश आलं। बघता बघता ही वार्ता राजाच्या कानावरती जाऊन पोहोचली। हार कुठे आहे हे कळलं आहे, पण तो मिळवणं हे सर्वांना अशक्य होत आहे हे त्याच्या लक्षात आलं। आपण जर तिथं गेलो आणि आपणच जर तो हार मिळवला तर कदाचित आपलं अर्धराज्य वाचेल या उद्देशाने राजा सुद्धा तिथे आला। अंगावरची राजवस्त्र बदलून त्यानं सुद्धा त्या पाण्यामध्ये उडी मारली। पण पाण्यात उडी मारण्यापूर्वी पाण्यामध्ये दिसणारा हार उडी मारल्यानंतर मात्र मिळवता येणं अशक्य आहे हे आता राजाला सुद्धा पटलं। तोही शेवटी वैतागून बाहेर आला। हा सारा प्रकार चालू असतानाच एक साधू त्या रस्त्याने जात होते। साधूंनी हा प्रकार पाहिला आणि लोकांना विचारलं की हे नक्की काय चाललेलं आहे। तेव्हा सर्वांनी त्या साधूंना सांगितलं की आम्ही इथे हा हार मिळवण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला हार या पाण्यामध्ये दिसतोय खरा, पण ज्यावेळेला आम्ही आतमध्ये उतरतोय त्यावेळेला मात्र तो मिळवणं आम्हाला अशक्य होतंय। साधूंनी मग एकंदरीत परिस्थिती पाहिली आणि शांतपणे हसून ते सर्वांना म्हणाले, तुम्ही तो हार मिळवण्याचा खरं तर खूप प्रयत्न करत आहात, पण तुमच्या पदरी अपयश येत आहे। याचं कारण हेच आहे की तुमचे जे प्रयत्न आहेत ते चुकीच्या दिशेने चाललेले आहेत। वास्तविक तो हार खरं तर त्या पाण्यामध्ये पडलेला नसून शेजारी असलेल्या झाडाच्या फांदीवरती आहे। त्या झाडाच्या फांदीवरती असलेल्या खऱ्या हाराची आभासी प्रतिमा किंवा प्रतिबिंब हे केवळ त्या पाण्यामध्ये पडलेलं आहे, पण ते प्रतिबिंब किंवा ती आभासी प्रतिमा म्हणजेच खरा हार आहे असं समजून तुम्ही त्या पाण्यामध्ये उड्या मारत आहात। त्यामुळे तुमच्या हाताला काहीच लागत नाही। वास्तविक खरा हार जर मिळवायचा असेल तर तुम्हाला पाण्यात उड्या मारण्याऐवजी झाडावरती चढणं हे जास्त गरजेचं आहे। छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते। आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यामध्ये सुख मिळवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी आपण अहोरात्र धडपडत असतो, पण कित्येकदा खरं सुख, खरा आनंद हा कशामध्ये लपलेला आहे हे आपण विसरून जातो किंवा ते शोधण्याचा प्रयत्नच करत नाही आणि केवळ आभासी किंवा खोट्या सुखाच्या, खोट्या आनंदाच्या आपण मागे लागतो आणि मग शेवटी पदरी पडते ती निराशाच।
म्हणूनच खोट्या किंवा आभासी सुखाच्या, खोट्या किंवा आभासी आनंदाच्या मागे लागण्यापेक्षा खरा आनंद आणि खरं सुख कशामध्ये आहे हे शोधलं पाहिजे आणि ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.